लेग बायच्या स्वरूपात ही पहिली धाव मिळते. उत्कर्ष पहिल्या षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. ही लढत मोठी असेल. मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याचा उत्कर्ष गोलंदाजी मार्कवर. पहिला सामना फक्त 2 ते 3 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर पहिला षटक हाताळतोय पॉवर प्लेचं. 1 बॉल 1 धाव बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्येला सुरुवात झाली आहे. श्री गणेशा झालाय. एंजल 11 विरुद्ध ओम साई, दोन्हीही बलाढ्य संघ. ही लढत फार मोठी आहे. चांगला फटका उदयच्या बॅट मधून इनसाइड आउट. 2 धावेसाठी कव्हरच्या डोक्यावरून 2 धावा. दोन चेंडू 3 धावा. चांगली सुरुवात उदयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. चांगल्या पद्धतीने खेळलेला तो फटका. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलाय कव्हरच्या डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 2 धावा आणखीन मिळतील. चांगला फटका. 2 धावा. आणखीन ऍड झाल्या स्कोरबोर्ड मध्ये. धावसंख्या उसळत जाऊन पोहोचली 5. 3 चेंडू 5 धावा. स्लोवर 1 टाकला होता. बॅकफुटला जाऊन कट केलाय पॉइंट रिजन मध्ये. तिथे खेळाडू आहे. 1 धाव मिळेल. विपुल तो बॉल अडवतायत. 1च धाव मिळाली. 1 धावेने धावसंख्या झाली आहे 4 चेंडू 6 धावा. जय मल्हार टीमचे कोणी प्रतिनिधी आले असतील कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय, स्टेजवर यायचंय. जय मल्हार आपली टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी या. चांगला फटका, देखणा फटका, इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 2 धावेंसाठी. का 1 धाव इथे मिळेल. स्ट्राईक ठेवेल आपल्याकडे संदेश. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या झाली आहे 9. नऊ धावा धावफलकावर लागल्यात. आप्पा म्हणजे सौरभ संघाचा दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. सौरभ येत आहेत राईट हॅम ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. पहिला बॉल घेऊन संदेश पहिला बॉल फेस करत होते. फाईन लेग रिजन मध्ये हा बॉल जातोय. 1 धाव इथे मिळाली संदेशला. 1 धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, क्या बात आहे. इनसाइड आउट खेळलेला हा फटका 2 धावेसाठी उदयच्या बॅट मधून. ट्रेडमार्क शॉट, 2 धावा.
चांगला बॅटवर घेतोय उदय बॉल. 2 बॉल झाले आतापर्यंत, 3 धावा आल्या. इथे मात्र स्लोवर वन टाकला, लेग स्पिन टाकला, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, स्वीप केला. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 या धावसंख्येवर. 3 चेंडू 13 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं 4 धावा खर्च केल्यात 3 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ साइडचा बॉल होता, त्याला घासून खेळण्याचा प्रयत्न केला संदेशने. 1च धाव मिळाली इथे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 4 चेंडू 14 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय, जितू आहे कव्हर रिजन मध्ये. 1च धाव मिळेल इथे. धावसंख्येत भर, धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आहे. नक्कीच कमबॅक करून दिलंय इथे. मात्र गोलंदाजाने 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत 5 चेंडू मध्ये. लास्ट बॉल बाकी आहे. हलक्या हाताने खेळून काढला बघा. स्ट्राईक ठेवेल पुन्हा एकदा संदेश आपल्याकडे. षटक संपलंय. 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या झाली ओमसाई संघाची 16 धावा. सन्माननीय शशिकांत पाटील साहेब यांचं इथे आगमन झालं या स्पर्धेमध्ये. साहेब तुमचं हार्दिक स्वागत. मी तुम्हाला विनंती करतो व्यासपीठावर यायचे, स्थानपन्न व्हायचे. संघाचं तिसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय. गोलंदाजीसाठी युवराज. संघाचा तिसरा षटक घेऊन सामोरं जाईल त्याला संदेश पाटील. पहिला बॉल युवराजचा. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट लागली नाही. 1 धाव पूर्ण झाली. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. उदय मात्र आता स्ट्राईक वर येत आहेत. धावसंख्या जर पाहिली, धावसंख्याचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. प्री क्वार्टर फायनलचा सामना एंजल 11 मागच्या वर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन्स टीम त्यांच्या समोर आहे ओम साई. कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये 1 धाव मिळेल. 1 धाव.
संदेश स्ट्राईकवर. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली. थर्ड मॅन रिजन मध्ये विपुल आहेत, चेंडू अडवतील, इथे एकच धाव मिळेल. 3 चेंडू मध्ये युवराजने धावा खर्च केल्या 3. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 8-8च्या सरासरीने फलंदाजी केली, 16 धावा जोडल्या. आता धावसंख्या झाली 19. 3 बॉल 19 धावा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, थोडेसे दूर राहिले, फुटवर्क कमी पडलं. पाय जो होता पुढचा पाय तो बॉल पर्यंत पोहोचला नाही. हा डॉट बॉल येतोय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. माणिक कोळी साहेब यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, कव्हर्स रिजन मध्ये 2 धावेसाठी हा बॉल जाईल. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 21. जे कोणी प्रेक्षक मैदानामध्ये मॅच बघतायत प्लीज त्यांना विनंती आहे, बॉल पकडू नका. बाहेर चाललेला बॉल बाहेर जाऊ द्या. बॉल बाहेर चाललाय तर कृपया बॉल बाहेर जाऊ द्या. कोणीही बॉल अडवू नका. 5 बॉल मध्ये 5 धावा आल्यात आतापर्यंत. लास्ट बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, हाही कव्हरच्या डोक्यावरून आहे. 2 धावा इथे मिळते. धावसंख्या झाली आहे, षटक संपलंय. 3 षटकानंतर 23. पहिलं आणि शेवटचं षटक घेऊन आलेत. जे पुढे जी स्पर्धा होणार आहे VCL, त्या स्पर्धेमध्ये जय माता दी या संघाचे आयकॉन खेळाडू म्हणजे संदीप आचार्य सँडी गोलंदाजी मार्कवर, मागच्या वर्षीचा बेस्ट बॅट्समन गोलंदाजी मार्कवर, त्याला सामोरं जाईल संदेश. पहिला बॉल बराच बाहेर लेग स्टंपच्या वाईडने सुरुवात केली आहे संदीपने. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली आहे. आणखीन एक खराब बॉल. इथे वाईड +1 मिळेल. सन्माननीय महेश तांडेल साहेब यांना मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय दीपक पाटील साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो कृपया मंचावर यायचंय, व्यासपीठावर यायचंय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला पण पंचांनी वळतायत, वाईडचा इशारा केला. उदय चांगला जज केला. बघा अजून एकही बॉल झाला नाहीये आणि 4 धावा एक्स्ट्रा मध्ये दिल्या आहेत. डिफेंडिंग चॅम्पियन आपलं टायटल डिफेंड करतील का? धावसंख्या झाली आहे 27. धावा धावफलकावर लागला. एकही बॉल झाला नाही अजून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बिगिट केलाय, चेंडू अति हवेत गेलाय. विकेटचं पतन. पहिला झटका.
धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या 27 झाली. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूवर जर 10 धावा आल्या तर 37 धावा बनू शकतात. या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर बनवण्याची संधी आहे ओमसाई संघाला. आतापर्यंत जर पाहिलं तर 36 धावा बनवल्या होत्या. शेखर स्मृती संघाने हायेस्ट स्कोर या स्पर्धेचा कालच्या दिवसात पाहायला मिळाला क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. बॅकफुटला जाऊन चांगल्या पद्धतीने खेळलाय. नशीब बघा, खराब म्हणू शकतो. एकच धाव मिळेल. बॉल आतमध्ये आलाय. सन्माननीय राकेश सूर्यराव यांचं आगमन झालंय. राकेश सरांना मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. इथे बघा पंच वळतायत. आणखीन एक वाईट बॉल. खराब गोलंदाजी सुरू आहे संदीप कडून. कुठेतरी कमबॅक करावा लागेल. संदीपला विचार करावा लागेल. बऱ्याच धावा चालल्यात त्यांच्याकडून. बॅकफुटला जाऊन पूल केला. या 2 धावा मिळतील सक्सेसफुल संदेशला. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धावा. खेळ बाकी आहे. धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे. इथे मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संदेशचा होता. 2 बॉल्स टू गो. धावसंख्या झाली आहे 32. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बीट झालेत. एक लास्ट बॉल बाकी आहे. लास्ट बॉल. धावसंख्या 32. इथे सुद्धा फटका फसलाय. इथे एका हातात कॅच पकडली गेली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 32. जिंकण्यासाठी लक्ष असेल 33 धावांचं एंजल 11 संघासमोर. जय मल्हार आणि चॅलेंजर्स दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. जय मल्हार आणि चॅलेंजर. जय मल्हार संघाचे कर्णधार आलेले आहे. चॅलेंजर संघ लास्ट कॉल. दोन्ही कॅप्टन्सना टॉस साठी यायचंय. सन्माननीय माणिक कोळी साहेब यांना मी विनंती करतो की कृपया पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं टॉस केला जाईल. माणिक कोळी साहेब यांना मी विनंती करतो कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. एका साईडला चॅलेंजर्स तर दुसऱ्या साईडला जय मल्हार. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. मध्ये या मध्ये देतो. पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जात आहे. कोण कॉल करत आहे?
चॅलेंजर्स ओके बकरा इज अ कॉल. खूप बकरा आलेला आहे म्हणजे चॅलेंजर संघाने नाणेफेक जिंकलंय. काय घेण्याचा निर्णय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करायचा प्रयत्न करणार. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला गोलंदाजी. किती धावा बनवण्याचा प्रयत्न आहे तुमचा? 30 ते 35 दरम्यान. ओके ऑल द बेस्ट चॅलेंजर संघ. जय मल्हार संघ जर नाणेफेक जिंकले असते तर काय स्वीकारलं असतं? आम्हाला पण क्षेत्ररक्षणच पाहिजे होतं. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? कारण की समोर जितू तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग मध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 25-30 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 25-30 मध्ये. ऑल द बेस्ट. बघा नाणेफेक जरी चॅलेंजर संघाकडे वळाले तरी जय मल्हार संघाचे कर्णधार खुश आहेत कारण की त्यांना गोलंदाजी करायची होती आणि त्यांना गोलंदाजी मिळाली आहे. न्यूज अशी आहे चॅलेंजर वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग करतील आणि जय मल्हार संघ गोलंदाजी करेल. या सामन्याकडे वळूया. जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष ठेवलंय, आव्हान ठेवलंय ते म्हणजे एंजल 11 संघ. एंजल 11 संघ मागच्या वर्षीचा ट्रॉफीचा मानकरी होता. रथामध्ये थाटामाटात ही ट्रॉफी या मैदानातून गावातून घरापर्यंत घेऊन गेले होते. पाहूया कोण जिंकेल, कोणता संघ पुढील फेरीमध्ये म्हणजेच क्वार्टर फायनल मध्ये जाईल. चालू असलेला सामना प्री क्वार्टर फायनलचा आहे. आणि एक धाव मिळते. एका धावावर धावसंख्याला सुरुवात. खूपच चांगली अशी धाव काढलेली आहे फलंदाजांनी. धावसंख्येत वाढ. धावसंख्येत झालेली 3 चेंडू 2 धावा. सँडी संदीप आचार्याला एक सुवर्ण संधी आलेली आहे. जर त्यांनी 15 धावा मारल्या तर त्यांना सँडी यांच्याकडनं 1000 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. यावेळी खूपच सुंदर असा फटका. देखना शॉट. पंचांचा इशारा. 2 धावा. सँडी यांना 1000 रुपयाचं प्राइज आलं तर त्यांनी आपल्या संघासाठी 15 धावा मारल्या. तर यावेळी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा त्या दिशेने जाणारा फटका. पंचांचा इशारा. 2 धावा.
5 चेंडू धावसंख्या झालेली ती 6 धावा. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. संदेश यांचा सामना करेल तो इनफॉर्म बॅट्समन सँडी. लो फुल टॉस टाकला. चेंडू हवेत आणि पहिला मोठा असा हादरा भेटतोय तो एंजल 11 या संघाला. डीजे थँक्यू डीजे. शेवटच्या चेंडूवर संदेशांनी खूपच मोठा असा विकेट घेतलेला आहे. संदीप आचार्य मागच्या वर्षीचा बेस्ट बॅट्समन होता संदीप. खूपच चांगली अशी फलंदाजी केलेली, परंतु यावेळी आपल्या संघासाठी काहीसं मोठं योगदान दिलं नाहीये. खूपच मोठा असा हादरा भेटतो एंजल 11 संघाला. तसंच आता नवीन गेलेला फलंदाज वेटाळा गावातील अजून एक नावाजलेला असा फलंदाज जितू. तसंच दुसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज विलास. लेफ्ट हँडेड बॉलर खूपच चांगली अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. बघूया प्री क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी काय करतोय. नक्कीच ऋषी बेस्ट बॅट्समन मागच्या स्पर्धेचा मागच्या वर्षीचा पॅव्हेलियनमध्ये तंबूमध्ये परतवलाय आणि संदेश पाटील त्यांना ती विकेट मिळाली. विलास नवीन गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येतोय. हाही मिस टाइम स्ट्रोक आहे. इथेही संदेश दिसेल ऍक्शन मध्ये. विकेटचं पतन सेफ हँड. विपुल बॅक टू डग आउट. युवराज स्ट्राईक एंडवर. ओहो चांगला फटका, चांगला टोलवलाय मिड विकेट रिजन मध्ये 2 धावेंसाठी. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या धावसंख्येवर. 8 धावा धावफलकावर लागल्या. चांगला विकेट इथे मिळवून दिला संदेश पाटीलने, पण मात्र फलंदाजी आता चांगली करतोय युवराज. काय वाटतं ऋषिकेश या मॅचचा रिझल्ट काय असेल? प्रेडिक्शन काय असेल तुझं? बघा विकेटच्या मागे स्टंपच्या मागे या मैदानाचं काम करण्यासाठी नेहमी तत्पर असतात रितेश सूर्यराव. विकेटच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाही फटका चांगला आहे. या फटक्यावर सुद्धा 2 धावा मिळतील. बघा बॅक टू बॅक 2 धावा आल्यानंतर आता मात्र संदेश पाटील गेलेत आपल्या गोलंदाजाशी चर्चा करायला, कारण काय खर्च करायला धावा कमी आहेत. 33 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि जर अशाच पद्धतीची फलंदाजी सुरू राहिली तर सहजरित्या एंजल 11 संघ आपल्या टायटलला डिफेंड करू शकतो. पुन्हा एकदा पुढील फेरीमध्ये प्रवेश करू शकतो आणि कुठेतरी अडथळा बनण्याचं काम ओमसाई संघाचे गोलंदाज करतायत ऋषिकेश. नक्कीच प्रशांत, मॅचचं प्रेडिक्शन तर असं सांगू नाही शकत कारण की दोन्ही चॅम्पियन संघ आहेत. गेम कधी पण कुठे पण जाऊ शकतो.
परंतु मला असं वाटतं जितू एक नॉन स्ट्रायकला एक्सपिरियन्स बॅटर आहेत, त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन संघासाठी काहीतरी केलं पाहिजे. ओहो, बॅकफुटला जाऊन एज लागली आहे का? अपील चांगली आहे, उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास नाहीये तेवढा त्या अपील मध्ये. पंचांनी फेटाळलं बघा, गोलंदाज पासून सगळे खेळाडू शांत झाले. म्हणजे कुठेतरी उत्साह होता या अपील मागे, आत्मविश्वास नव्हता. त्यांना सुद्धा माहित होतं एज लागली नाहीये. अपील केली, पंचांना टेस्ट केलं, पण आपले पंच सावंत सर आणि हिंगे सर आपण पाहू शकता ठाण्यावरून आलेत. सावंत सर आपण पाहू शकता डोंबिवलीवरून आलेत खास पंचगिरी करण्यासाठी या सामन्याला, या स्पर्धेसाठी. 4 चेंडू 11 धावा धावफलकावर लागलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, 1 धाव इथे पूर्ण होईल. एकच धावाने समाधान मानावं लागेल. 5 चेंडू 12 धावा जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 21 धावांची गरज आहे. 12 धावा धावफलकावर लागल्यात. 13 चेंडू मध्ये 21 धावा असं समीकरण. पूल केलाय, चांगला पूल आहे, 2 धावा मिळतील. जितू चांगला फटका सजवला, षटक संपलंय. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 14. म्हणजे जिंकण्यासाठी आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज. तसंच आता तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वैभव. खूपच चांगली अशी गोलंदाजी केलेली मागच्या सामन्यामध्ये. 2 धावा फक्त खर्च केल्या होत्या, 3 विकेट सुद्धा घेतल्या होत्या. बघूया या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी काय करतोय. वैभव मॅन ऑफ द मॅच. मागच्या सामन्याचा गोलंदाजीच्या जोरावर 3 विकेट मिळवल्या होत्या, फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या वैभवने, तोच गोलंदाजीसाठी. ओहो, काय चांगला फटका खेळलाय, 2 धावा इथेही मिळतील. युवराज चांगली फलंदाजी करतोय, समीकरण आणखीन जवळ आलंय. 11 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 11 बॉल 17 रन्स. अकरा चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. वैभव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, राईट ओव्हर द विकेट सज्ज होतोय. हा चांगला बॉल होता. इथे अपील झाली आहे पुन्हा एकदा. पंचांचा इशारा आताही आला नाहीये. पंच जात आहेत, डिस्कस करतायत, पाहूया काय इशारा येतोय. पंचांचा इशारा नॉट आउटचा आलाय. म्हणजे 10 चेंडू मध्ये आता 17 धावांची गरज. 10 बॉल 17 रन्स. दहा बॉल 17. उंच गेलाय, हवेत गेलाय, खेळाडू येत आहे. चिंतामणी कोणतीही चूक करत नाहीये. विकेटचं बदन.
9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 17 धावांची गरज आहे. समीकरण डिफिकल्ट होत चाललंय ऋषिकेश. म्हणजे 9 चेंडू 17 धावा म्हणजे प्रत्येक बॉलवर इथे 2 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर कसा जाईल हे शोधावं लागेल आता फलंदाजांना. हो नक्कीच प्रशांत, कारण की आता युवराज चांगली बॅटिंग करत होता, सेट बॅट्समन होता, परंतु खूपच मोठा असा हादरा भेटतोय एंजेलिनाला पुन्हा एकदा युवराजांच्या रूपात. परंतु दोन्ही बॅटर खूपच अजूनही ग्राउंडवर चांगले आहेत. दोघांकडे खूपच चांगली अशी क्षमता आहे षटकार मारण्यासाठी. नऊ चेंडू 17 धावा. 17चा खतरा सध्या आपल्याला एंजल 11 संघावर पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय आणि कमबॅक कोणी केलं? संदेश पाटील, जो पहिला विकेट मिळवला शेवटच्या बॉलवर. संदीप आचार्यचा कुठेतरी मॅच मध्ये पलटवार केलाय. ओमसाई संघाने 33 धावांचा पाठलाग सुरू आहे. 17 धावांची गरज आहे. आधी मंजिल तय हो चुकी है, अभी भी आधा रास्ता तय करना बाकी है. रनअप मध्ये थोडस अडथळा आला, क्रॅम्प्स येत आहेत, ऊन जास्त आहे, कुठेतरी दुखापत होते. वैभव पाणी घेऊन जायचंय. कमिटी मेंबर्स प्लीज लवकरात लवकर. चला डीजे ऐकूया तोपर्यंत. मध्ये 17 धावांची गरज आहे. नवीन बॅटर सौरभ म्हणजेच आप्पा बॅटिंगसाठी मैदानामध्ये. 9-17 इक्वेशन आहे. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते. स्ट्राईक एंडवर, बॉलिंग मार्कवर. हा बॉल चांगला होता, थोडासा खाली राहिला, शॉर्ट राहिला, उंची मिळाली नाही. आप्पा मोठा फटका खेळण्याच्या शोधात होते. आता 8 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. सामना फसत चाललाय एंजल 11 संघासाठी. ओमसाई संघाने पकड मजबूत केली आहे. ऋषिकेश, आपण जर 10 वर्ष, हे गेली 10 वर्ष जर आपण पाहिली तर काही 4-5 टीम अशा आहेत ज्या कंटिन्यूस सेमीफायनलमध्ये, क्वार्टर फायनलमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. या चषकामध्ये, या विटाव्याच्या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा हा चांगला बॉल होता. वाईड यॉर्कर, लांब ठेवला, बॉडीपासून लांब ठेवलं. तर आपण चर्चा करत होतो ते 5-6 संघ जे आहेत जे या स्पर्धेमध्ये कंटिन्युअसली सेमीफायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये ओमसाई या संघाचं नाव आवर्जून आपण घेतो. त्यानंतर लकी स्टार, शिवसाई, साईबाबा, एंजल 11, मागच्या वर्षी आपण चांगला खेळ पाहायला मिळाला. शेखर संघ, साई 11 संघ, हे असे काही संघ आहेत जे कंटिन्यूस, नवदुर्गा संघ, असे संघ आहेत जे आपल्याला कंटिन्यू फायनल सेमीफायनलमध्ये पाहायला मिळतात. ओमसाई संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये पकड बनवतोय. चेंडू हवेत आहे, विलास खाली येतोय, झेल सुटतोय. हा झेल नक्की कोणाचा होता? संदेश पोचला असता पण विलेस कम्फर्टेबली खाली आला होता, म्हणून संदेश थोडासा मागेच राहिला. शेवटच्या अटेम्पला तिघांच्या मध्ये नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल पडला. सबस्टिट्यूट घ्यायचा आहे, प्रॉब्लेम होतोय. वैभवला कुठेतरी दुखापत होते. जो 12वा खेळाडू आहे तोच मैदानामध्ये जाईल. वैभव, तुम्हाला विनंती करतो कृपया कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे.
आता जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 6 चेंडूत 16 धावांची गरज. आणि नक्कीच मित्रांनो, या स्पर्धेच्या पारितोषिकाची जर चर्चा केली आपण तर ज्यांना मालिकावीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळणार आहे, तो पुरस्कार ज्यांच्याकडून आलाय हिराबाई गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संदीप गोपीनाथ पाटील यांच्याकडून स्मार्ट टीव्ही 32 इंचा स्मार्ट टीव्ही देण्यात येईल, ज्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळेल. आणि बघा, मागच्या वर्षी ज्यांना स्मार्ट टीव्ही मिळाला होता मॅन ऑफ द सिरीजचा किताब, ते माझ्या बाजूला बसलेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मायक्रोफोनवर तुम्ही त्यांचा आवाज ऐकताय. आज पुढच्या सामन्यामध्ये ऍक्शन मध्ये बघाल लकी स्टार संघाकडून खेळेल ऋषिकेश मोकाशी. आणि खास उद्या दुपारी 2 वाजता त्यांचा इंटरव्ह्यू आपण शेड्यूल केलाय. सहा चेंडू जिंकण्यासाठी 17, 16 धावा. पहिला बॉल बराच बाहेर, वाईडने ही धाव मिळेल. वाईड +1 म्हणजे आता जिंकण्यासाठी 6 मध्ये 14 बनवायचे आहेत. 6 चेंडू 14 धावा. सहा चेंडू 14 धावांची गरज. क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल पाहायला मिळते. बघा 3 खेळाडू कुठे उभे आहेत. पहिला बॉल टू लावलाय आणि हा पहिला सिक्सर येतोय. हॅलो, असं आहे की त्यांनी आपल्या संघासाठी अंगावर घ्यायची आहे मॅच. आणि जितू यांनी खूपच चांगला असा षटकार मारलेला आहे. नक्कीच षटकार आला, पण मॅच मध्ये वेगळं पलटवार पाहायला मिळाला. आणि याचबरोबर जय माता दी ग्रुप तर्फे एक झाड सुद्धा लावण्यात येईल, कारण की एक षटकार आलाय. प्रत्येक षटकाराला एक झाड. आतापर्यंत जर आपण पाहिलं कालच्या दिवसात 2 आणि आजच्या दिवसात 2, तब्बल 4 षटकार आलेत. जितू समीकरण आहे 5 बॉल 8 रन. इथे एक धाव पूर्ण होईल. 4 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. 4 बॉल 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. 7 रन्स रिक्वायर्ड. 4 बॉल्स. 4 बॉल 7. ओ आणखीन वाईड. वाईड +1. या 3 धावा आल्यात. वाईड +2. 4 बॉल 4 रन्स. खूपच गचाड असं क्षेत्ररक्षक चाललंय. ओम साई या संघाकडून हे जास्त करून बघायला मिळत नाही. चॅम्पियन संघ आहे. चॅम्पियन संघाकडून हे जास्त करून बघायला मिळत नाही, परंतु खूपच गचाड असं क्षेत्ररक्षक चालू आहे.
जिंकण्यासाठी 4 चेंडू 4 धावांची गरज. सहा चेंडू 16 धावा बनवायच्या होत्या. सामना कुठे आलाय? 4 बॉल 4. मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 4 चेंडू 4 धावा. दोन्ही संघांना टाळ्या वाजवून शुभेच्छा द्यायच्या आहेत. प्री क्वार्टर फायनल ओम साई की एंजल 11. एंजल 11 मागच्या वर्षी फायनलचा किताब जिंकला होता. जितूने दाखवून दिलं अजूनही जोर आहे मनगटामध्ये. 4 बॉल 4. ही विकेट होईल का? ही विकेट होईल. झटका लागतोय. 3 बॉल 4. सामना अजूनही संपलेला नाहीये. नवीन गेलेला फलंदाज अबी. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू 4 धावांची गरज. 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. एंजल 11 संघ फायनल पुढील फेरीमध्ये जाईल का? क्वार्टर फायनल मध्ये जाईल का? की ओम साई संघ अडथळा ठरेल? 6 बॉल 16 बनवायच्या होत्या. 6 बॉल 16 म्हणजे पर्याच्या मैदानात खूप धावा आहेत. 3 बॉल 4. आहा, चांगला देखणा फटका. 2 धावेसाठी. 2 धावेची गरज आता येणाऱ्या 2 बॉल मध्ये. तेव्हा तेव्हा जितू उभा असतो. आपण 3 वर्षाआधी पाहिलं कयामत संघ 1 बॉल 6 धावा बनवायच्या होत्या. जितूने षटकार मारला होता. या मॅच मध्ये 6-16 बनवायच्या होत्या. षटकार आलाय. ऑफ साइड. थोडस मागे सरका. ऑफ साइडला प्रेक्षक जेवढे आहेत प्लीज थोडेसे मागे सरका. 2 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. थोडस सहकार्य करा प्रेक्षकांनो प्लीज. 2 बॉल 2 रन. दोन बॉल 2 रनची गरज आहे. नक्कीच प्रशांत, जितू यांनी प्रत्येक वेळी आपल्या संघाला योगदान केलंय, परंतु आता स्ट्राईक मिळतोय तो अबी. अबी यांना मॅच संपवायची आहे. हो हो, इथे संदेश कडून बॉल सुटलाय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. कंपल्सरी चेसचा सामना आहे. 1 बॉल 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस. 1 बॉल 1 रन. सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षकांनो. 1 बॉल 1 रन. एक बॉल 1.
फिल्डिंग बघा, एक चेंडू एक धावा. आहा, एंजल 11 संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश होतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. सर, काय कमी पडलं, काय झालं मैदानामध्ये? 6 चेंडू 16 धावा, कुठे मागे पडला संघ असं वाटतं तुम्हाला? काय नाही, सगळ्यात त्यांनी ते चांगले खेळले, ते चांगले खेळले. या स्पर्धेबद्दल काय म्हणायचं, या आयोजनाबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? अप्रतिम नियोजन हे आयोजकांनी केलेलं आहे. नाही, अश्रू आणि टीम दरवर्षीच म्हणजे ही स्पर्धा, अशी स्पर्धा विटामध्ये किंवा आजूबाजूच्या सर्व एरियामध्ये सर्वोत्तम स्पर्धा ही अश्रू आणि त्याची टीम आयोजित करते. त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद. थँक्यू सो मच रितेश सुरेराव सर. आणि हार्ड लक. सामन्यासाठी क्रिकेट आहे, हार जीत होत राहते. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा सपोर्ट नेहमी या मैदानाला असावा हीच आमची अपेक्षा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच घेऊन या त्याला वर. जितू ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अशोक मुखाशी सर यांना मी विनंती करतो. अशोक मुखाशी साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट, जय माता दी ग्रुप स्पोर्ट्स ची टी शर्ट मॅन ऑफ द मॅच ची आणि आकर्षक चषक म्हणजेच मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे.
वाटतंय प्री क्वार्टर फायनलचा सामना काय चालू होतं मनामध्ये जेव्हा षटकार मारायची वेळ होती? मनामध्ये फक्त एवढंच चालू होतं. समोर सौरभ स्ट्राईकवर होता. समोर सौरभला मी हे सतत हेच बोलत होतो, 6 बॉल 16 हे आपण याआधी पण करून दाखवलं आहे, तर काय नवीन गोष्ट नाही आहे आपल्यासाठी. फक्त एक बॉलची कमी आहे. तो एक बॉल कुठेतरी आपल्याला भेटला तर आपण मॅचमध्ये येणार आणि शेवटी तेच झालं. आणि जर आपण पाहिलं कयामत संघ 3 वर्षाआधी अप्पा आणि जितू आपल्याला मैदानामध्ये दिसायचे, आता एंजल 11 मध्ये दिसतात. तीच जोडी मैदानामध्ये, तीच सिच्युएशन, 6 बॉल 16 आणि तो षटकार तुझ्या बॅटमधून. काय म्हणायचं आपल्या संघासाठी? मला जे कयामतमध्ये वाटायचं तेच मला एंजलमध्येही वाटतं. माझे 3-4 प्लेयर जे कयामतमध्ये खेळायचे ते आजही माझ्याबरोबर आहेत. तर काय असं वेगळं वाटत नाही, म्हणून तोच कॉन्फिडन्स घेऊन मी इथे आलेलो आहे. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. वार्ता पाटील बेलापूरवरून म्हणजे चावी मामा यांच्या बहिणींनी 1000 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी लावलंय, ते तुम्हाला ऑनलाईन पाठवण्यात येईल. थँक्यू सो मच. हे होते तुमच्या समोर मॅचचा मॅन ऑफ द मॅच जितू. थँक्यू. या धावपळीमध्ये आपण एक मुलाखत घ्यायची विसरलो. आज आपण एक मुलाखत घेणार होतो, ती म्हणजे मागच्या वर्षीचा बेस्ट बॅट्समन. मित्रांनो बघा, आपण जवळजवळ